राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय हे मुंबई येथे आहे। या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनी त्यांची तक्रार राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे। या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी त्यांच्या तक्रारी घेऊन येऊ शकत नाही म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेल्या 3.5 वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेण्यात आलेल्या आहेत। आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत त्या जनसुनावणीमध्ये त्या जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या काही तक्रारी असतील त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्या तक्रारींची नोंद करतात। आज आपण पाहताय माझ्या समवेत जिल्हाधिकारी असेल, आमदार साहेब आहेत, बाकीचे त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, विधी सेवा प्राधिकरण सुद्धा, म्हणजे जर कोर्टातल्या काही महिला भगिनींच्या केसेस असतील तर त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सुद्धा असेल, समुपदेशक आहे, वन स्टॉप सेंटर्स आहेत, आमचे संरक्षण अधिकारी आहेत, हे सर्वजण एकत्रित एका व्यासपीठावरती येतात आणि मोठ्या प्रमाणातल्या तक्रारींचा ओघ असल्यामुळे एका पॅनलवरती आम्ही ते प्रश्न दिवसभरात मांडू शकणार नाही, सोडू शकणार नाहीत म्हणून 4 वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनल या ठिकाणी केलेले आहेत। त्या पॅनलवरती संबंधित अधिकारी आहेत जेणेकरून या सगळ्या प्रश्नांचा न्यायनिवाडा जागच्या जागी करता येईल। अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात, कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट असतात, पण या प्रश्नांमध्ये चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत या तक्रारदार महिलांना न्याय देणं ही भूमिका राज्य महिला आयोगाच्या वतीनं मांडली जाते। आज मोठ्या प्रमाणात तक्रारदार या ठिकाणी आलेले आहेत। शेवटची तक्रारदार व्यक्ती जाईपर्यंत आमचे पॅनलचे सर्व अधिकारी सर्व पॅनलवरती माझ्या सहित उपस्थित असतील। यामध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या घटना घडतात, म्हणजे एकीकडे कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असतं, सर्वात कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्या कठोर कायद्यांमधून पळवाटा काढण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्यामधूनच आपण करत असतो। गर्भनिधन चाचणी असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, याच्या विरोधातले कायदे आहेत, तरीसुद्धा हे कायदे मोडण्याचा कल हा मोठ्या प्रमाणात असतो। आजही PCPNDT ॲक्टनुसार गर्भनिधन चाचणीची अंमलबजावणी होणं फार गरजेचं असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात मुलींचं प्रमाण कमी होत चाललं आहे, हे दुर्दैवी गोष्ट आहे। या सगळ्यांमध्ये खरं तर AIच्या जमान्यामध्ये आपण सगळेजण वावरतोय, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असताना सुद्धा आजही मुलीचा जन्म नको म्हणून गर्भात वाढणाऱ्या मुलीची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून ॲबॉर्शनसुद्धा केले जातात। पण याच्यासाठी कायदा आहे। आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर शेजारच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जाऊन पालकांचा कल असतो की चाचणी करणं आणि मुलीचा गर्भ असेल तर अगोदरच तो गर्भ पाडणं। त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचे, बालविवाह देखील मोठ्या प्रमाणात होतात। ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असताना 18 वर्षाचा दाखला या जन्मदाखल्यामध्ये सुद्धा मुलीच्या खाडाखोड केली जाते, फेरबदल केले जातात आणि 1 वर्ष 1.5 वर्षांनी ते 18 वर्ष दाखवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जातो। मला आवर्जून समाजाला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, खरं तर कायदे जे बनवले ते आपल्यासाठी बनवलेत, आपल्या संरक्षणासाठी बनवलेत, आपल्याला उत्तम आयुष्य जगता यावं यासाठी बनवले। निरोगी, उत्तम आणि संरक्षणमय असं चांगल्या सुसूचित वातावरणामध्ये आपण आपलं आयुष्य जगावं यासाठी ते कायदे आहेत। पण कायदा मोडण्याकडे जर आपला कल जास्त राहत असेल तर खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे, त्याचे आत्मचिंतन होणं गरजेचं आहे। कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाची आहेच, पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। आज सकाळच्या सत्रामध्ये आमची जनसुनावणी आहे, दुपारच्या सत्रामध्ये आमचं वन स्टॉप सेंटर, भरोसा असेल, या सगळ्यांना व्हिजिट आहे। त्यानंतर बरेचशा केसेस अशा आहेत की ज्या मग ती गंगापूरच्या भागातली केस असेल तिथं व्हिजिट आहे आणि अशा अनेक केसेस आहेत त्या ठिकाणच्या व्हिजिट आणि काही केसेस आहेत त्यांना या ठिकाणी सुद्धा एकत्रित न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो। त्याच्यामुळे आयोगाच्या माध्यमातून तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आम्ही आमच्या माध्यमातून घेतो। याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार सविस्तर दिलेली आहेत, पण तरीसुद्धा मला आवर्जून सांगायचं आहे, 6/11/2024ला एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती। 7 तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बावधन पोलीस स्टेशनला पाठवल्या, त्याच्यावरती FIR दाखल झाल्या आणि मी यापूर्वी मनोगतामध्ये सांगितलं की आयोगाची भूमिका असते
आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबातली तक्रार आली तर ती सामोपचाराने समुपदेशानं मिटवणं याकडे आमचा कल असतो, कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं, कुटुंबाची चर्चा करणं, संवाद घडवून आणणं, त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं, यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमधले 3 काउन्सिलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियमावली पद्धतीने हे भरोसा असेल काम करत असतं. त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता. पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं. मला बराच वेळा असं वाटतं, आता आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो तर इथलं जे भरोसा असेल जे महिला केंद्र असतात तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे आयोग आहे. खरं तर त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवरती केलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परिणय फुकेंच्या संदर्भातली कोणतीही तक्रार आयोगाला नव्हती. पण तरीसुद्धा प्रसारमाध्यमांमधून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झाला गेल्या 4-5 दिवसापूर्वी त्याच्यावरती सुद्धा आम्ही पत्र लिहून नागपूर आयुक्तांना पाठवलं आहे आणि पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे की या संदर्भामध्ये आपण काय केलं आहे ते आम्हाला कळवावं. माझ्या आयोग कार्यालयामधूनही संबंधित पीडित महिलेचा जो नंबर होता त्याच्यावरती 4 ते 5 वेळा कॉल केला गेला. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाही आहेत त्या आम्हाला माहिती असण्याचं कारण नाही. पण म्हणून मला आवर्जून सांगायचं, ज्या तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या आपण विभागाकडे करतो तर त्यांचा पाठपुरावा जरूर करा. तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत. हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा सेलकडून झाला नाही, विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही, पोलीस विभागाकडून झाला नाही, कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही तर आयोग तुमच्या पाठीशी आहे. आपण अशी सुनावणी घेतात, परंतु जर तक्रारदाराला त्याचा रिलीफच मिळत नसेल, न्यायच मिळत नसेल तर अशा जनसुनावणीचा महिला आयोगाचा उपयोग काय? हा प्रश्न आता संतप्त महिला उपस्थित करतात. मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलेले, पहिल्यांदाच जनसुनावणी घ्यायला मी तुमच्याकडे आलेले. मी राज्यभरातून विचार, मला असं वाटत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही त्या तक्रारी ह्या संबंधित आयोगाची कार्यकक्षा ही ठरलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला आणि परत सांगते, कोणती तक्रार देताना तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी, स्थानिक पोलीस स्टेशननंतर ती भरोसा सेलकडे जाती, कौटुंबिक संरक्षण न्यायालयात जाती आणि या सगळ्यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नाही, तुम्हाला न्याय दिला नाही, दाद दिला नाही तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करू शकता. आणि या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही हा विधी सेवा प्राधिकरण असेल, समुपदेशन केंद्र असेल, या सगळ्यांकडे आम्ही त्या पाठवत असतो. आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगेल, कुटुंब हा समाजाचा पाया आहे. कोणतीही तक्रार कुटुंबाच्या संदर्भातली आली तर एकदम शेवटची आणि टोकाची भूमिका घेता येत नाही. 3 वेळा काउन्सिलिंग होणं, मग अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये जरी तुम्ही कोर्टात गेला तरी तुमचं काउन्सिलिंग हे कंपल्सरी व्हावंच लागतं. त्यावेळेससुद्धा कुटुंबाचं काउन्सिलिंग करून नंतर त्या संबंधित व्यक्तींना परत एकदा विचारलं जातं की अजूनही तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम आहात का, आजही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का. कारण की शेवटी न्याय प्रक्रिया जी आहे ती कुटुंब एकत्र करण्यावरती भर देत असते. कोणतंही कुटुंब तोडणं हे काम नाही, जोडणं हे काम आहे. त्याच्यामुळे सातत्याने ते काउन्सिलिंग करणं, कदाचित पहिल्या काउन्सिलिंगमध्ये नसेल, दुसऱ्या काउन्सिलिंगमध्ये नसेल, पण कधीकधी तिसऱ्या काउन्सिलिंगमध्ये गैरसमज दूर होतात आणि कुटुंब एकत्र येतात. अशा जवळजवळ 90% केसेस आमच्याकडे आहेत की आम्ही कुटुंबाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मला आज ही खात्री आहे, जिथं आम्ही या जनसुनावणीला जातो तिथे आमच्याकडे ह्या केसेस सॉल्व्ह झालेला आमच्या संबंधित विभागाकडून जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करत असतो, सत्कार करत असतो, यासाठी की हे उदाहरण आदर्श इतरांना ठरतं. महिला आयोगाच्या अनेक जागा देखील रिक्त आहेत, जागा पण भरलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे पण ताण येतोय आणि तो न्यायनिवाडा तुम्हाला अपेक्षा आहे तो होत नाही. आमच्याकडे 35 जागा आहेत, त्याच्यापैकी 17 जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्ती झालेल्या आहेत. इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्समधून ती जागा भरलेली आहे. त्याच्यामुळे ती सविस्तर माहिती आहे, मी ती तुम्हाला देते.
मला असं वाटतं की तक्रारदार सगळीकडेच असतात. आजचा जनसुनावणीचा विषय फार महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला कामकाजाला सुरुवात करण्यासाठी आपण जरा सवलत द्यावी. तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यामध्ये शेवटी तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आणि जे काही सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून समोर येईल. मला याची कल्पना नाही आहे. आणि राहिला विषय राजीनाम्याचा, तर तो सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येकजण अनेक जण मागतात. गृहमंत्र्यांचा मागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात, विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या. स्वराज्य पक्षाने आपली सुरक्षा काढण्याची मागणी केलेली आहे. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या जर महिलांची सुरक्षा करू शकत नसेल तर त्यांना सुरक्षा देण्यासाठी कारण असं स्वराज्य पक्षाने म्हटलेलं आहे. म्हणजे आपली सुरक्षा काढण्यात याच्याबाबत मला माहिती नाही आहे. मी माहिती घेते आणि तुम्हाला सांगते. नाशिक जसं वैष्णवी राबवण्याचा प्रयत्न झाला आहे तसंच नाशिकमध्ये आत्महत्येचे 4 प्रकरण झालेले आहे. एक सासरच्यांना कंटाळून अनेक महिलांनी आत्महत्या केलेली आहे. कामगिरी नाशिकच्या आडगावमध्ये या तक्रारी संदर्भात आता आपण तुम्ही सांगण्यापूर्वी मी सगळ्या तक्रारी ह्या घेऊन स्पेशली इथं बसले, त्याच्यासाठीच मी आले आहे. त्याच्यामुळे ह्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बसून त्या सगळ्यांचा न्यायनिवाडा निश्चितपणे करू. पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाही सांगितलं की 100% न्याय मिळाला असेल असं मी दावा करणार नाही, पण 100% प्रयत्न आम्ही केला, हा दावा मात्र मी नक्की करेन. नाही, मला विषय माहीत नाही आहे. मी माहिती घेते. महिला आयोगाच्या जे अध्यक्ष आहात तुम्ही आहात, त्याची कार्यपद्धती काहीतरी बदलावी. राजकीय व्यक्ती तिथे नसावा, एक तर निवृत्त न्यायाधीश असावा, निवृत्त पोलीस अधिकारी असावा, अशी मागणी होते. आपलं काय मत आहे? मला एका गोष्टीचं मनापासून कौतुक वाटतं की ज्या वेळेस आयोगाची, आता जसं आपण सांगितलं, आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं, आयोगाकडेच मागणी केली जाते, आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटतं, तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे. त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे, आयोग पाहिजे. खरं तर प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत. आपण पाहत आहे प्रत्येक विभागाचे अधिकारी इथं बसलेले आहेत. प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळं आहे. आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे. आयोगाच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं, ती आमच्या कामाची पावती आहे, की त्यांचा तो विश्वास आहे. परंतु जो अध्यक्ष आहे, जो पदसिद्ध अध्यक्ष असतो, तर तो राजकीय व्यक्ती नसावा. आपल्या माहितीसाठी सांगते, माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या, आपण माहिती घ्यावी, त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होत्या. आणि त्यावेळेस एवढ्या तक्रारी पण आलेल्या नव्हत्या, एवढा बवाल पण झालेला नव्हता. आता मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ होतोय, मागवण्यात आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रारी येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिक्शन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार दिली तर आता न्याय मिळेल. त्याच्यामुळे आता तक्रारदार महिलांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता, आता त्या मांडण्याकडे एक कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. माजी सदस्य आहेत उत्कर्ष रूपमध्ये आयोगाच्या, त्यांनी या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले, शंका निर्माण केले जातात नाही. कोणी उत्कर्ष रूपमध्ये ज्या माजी सदस्य आहेत महिला आयोगाच्या, त्यांचं मत आहे की अशा स्वरूपाचा न्यायनिवाडा हा केला जात नाही. तक्रारी अनेक पेंडिंग आहेत, कार्यपद्धती बदलली पाहिजे. आम्ही हे मान्य करतो की 1993 रोजी आयोगाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या लोकसंख्येनुसार जेवढी पदं आयोगात होती तेवढीच पदं 30 वर्षानंतर सुद्धा आहेत. लोकसंख्या वाढली, विकृती वाढली, मानसिक विकृतीबरोबर अनेक प्रश्न वाढले, पण आयोगामध्ये असलेली पदांची संख्या मात्र 30 वर्षापूर्वी जेवढी होती तेवढीच आजतागायत आहे. त्याच्यामुळे साहजिकच याच्यासाठी माझ्या सेक्रेटरी असतील किंवा माझे प्रशासकीय अधिकारी, आयोग म्हणजे रुपाली चाकणकर नाही, आयोग म्हणजे प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा माझ्या समवेत काम करतात. माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे आणि ही कार्यप्रणाली वाढवून घेत असताना केवळ एका गोष्टीत
कार्यप्रणाली मांडली तर लगेच त्याच्यासाठी जागा वाढून मिळत नाही. ही शासकीय यंत्रणेमधून जाणारी बाब आहे. त्याच्यामुळे याच्यासाठीची प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू. आपण पदभार स्वीकारल्यानंतर आजपर्यंत पाठपुरावा केला, किती वेळा पाठपुरावा केला की जी आपण सांगतात की कुठल्या संख्या अपुरी आहे, जे कर्मचारी आहेत जे काम करतात त्यांची संख्या अपुरी आहे, तर ते वाढवून मिळावं यासाठी आपण सरकारकडे किती वेळा पाठपुरावा केला, काय उत्तर मिळालं? याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, हे काम माझ्या प्रशासकीय यंत्रणेचं आहे आणि माझ्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधित बैठकांमध्ये ह्या सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला आउटसोर्समधून संबंधित जागांवरती अधिकारी मिळाले. त्याच्यामुळे आत्ता आमच्या जागा पूर्ण आहेत. ज्या रिक्त जागा होत आपण जे म्हणतात ना की केवळ 30 कर्मचारी आहेत आयोगाचं काम करण्यासाठी, आउटसोर्समधून भरलेत ना. मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं ना, आउटसोर्समधून आम्ही त्या जागा भरलेल्या आहेत. आम्ही गेले 3.5 वर्षामध्ये मी आत्ताही सांगितलं, आपण सगळेजण उपस्थित होता. बालविवाह ज्याच्यासाठी स्वतः पालक मुलीचे जन्मदाखल्यामध्ये बदल करून घेतात, गर्भनिधन चाचणी जे मुलीची हत्या होऊ नये पण तरीसुद्धा दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलगी असेल तर मुलीचा गर्भातच तिची हत्या करतात. तशाच पद्धतीने हुंडा जर मागितला जात असेल तर हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवावी, पण कोणी तक्रार नोंदवायला पुढे येत नाही. मला आवर्जून सांगायचं आहे, हुंडा मागणारा आणि हुंडा देणारा दोन्ही दोषी आहेत, कायद्यानं गुन्हेगार आहेत. कारण की एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो. त्याच्यासाठी जर इतका कठोर कायदा आहे तर त्या कायद्याच्या संदर्भात आपण तक्रार नोंदवायला का जात नाही? गेलं पाहिजे, ती तक्रार नोंदवली पाहिजे. आणि जो कोणी हुंडा मागत असेल तर खऱ्या अर्थाने त्याला मुलगी नको, त्याची ती हव्यास आहे, त्याची ती लालसा आहे. या विकृतीच्या विरोधात आपल्याला उभं राहायला पाहिजे. म्हणून मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे, कुठेही अशा पद्धतीने जर कोणी हुंडा मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करा, त्यांच्यावर कारवाई होईल. ग्राउंडवर काम करणारे सदस्य आपल्याकडे नाही आहेत अशी एक ओरड आहे. तर त्यांची जी तथ्य आहे त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं की ग्राउंडवर काम करणारे लोक तुमच्याकडे नाही आहेत. विभागीय कार्यालय तुम्ही करणार होता 2020मध्ये घोषणा झालेली होती, असे विभागीय कार्यालय अद्याप झालेले आहे. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, आयोग हे आर्थिक न्यायालय, दिवाणी न्यायालय आणि या दिवाणी न्यायालयामध्ये ग्राउंडवर काम करत असतानाची सगळीच अपेक्षा जर तुमची असेल की सगळंच आयोगाने करावं, तर आमचे संबंधित अधिकारी या ठिकाणी आहे. जिल्हाधिकारी त्यांचं काम ते करतील, पोलिसांचं काम जिल्हाधिकारी करू शकत नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं काम पोलीस यंत्रणा करू शकत नाही, विधी सेवा प्राधिकरणाचं काम आमच्या पोलीस उपायुक्त करू शकत. प्रत्येकाचं कामकाज वेगळे आणि आर्थिक न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आमची कार्यकक्षा आहे, ती कार्यप्रणाली अशी आहे की एखादी तक्रार घेतली जात नसेल तर त्या तक्रार घेण्यासाठी निर्देश देणं, ती तक्रार नोंद करणं आणि तक्रार नोंद झाल्यानंतर त्या तक्रारीची तपासणी करणं, त्याचे पुरावे सादर करणं हे पोलिसांचं पुढचं काम आहे. पोलिसांची चार्जशीट दाखल झाली की ती न्यायालय सादर करतात. पुढचं काम हे न्यायाधीशांचं असतं आणि अशा प्रत्येक ठिकाणच्या कार्यप्रणाली वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की एक व्यक्ती सगळी कामं करत नाही. आपल्याकडे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत, कार्यप्रणाली वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या प्रत्येक नियमावलीमधून आपण जातो. आता माझी एक विनंती आहे, एवढी लोक वेटिंगला आहेत आणि प्रश्न आहे, आपण मगाशी म्हटलं की इथे उभं राहायला जागा नाहीये, एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथे आल्यात, तर इथे बसलेल्या सर्व यंत्रणेचं यश आहे की अपयश आहे? आपण काय याच्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी या मला आवर्जून सांगायचं ती एक गोष्ट. पहिल्यांदाच असं होतं की जिल्हाधिकारी असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, पोलीस उपायुक्त असेल, पोलीस यंत्रणा असेल, हे सगळे एका व्यासपीठावरती असतात आणि हा खुला जनता दरबार आहे, ही जनसुनावणी आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये अगदी आलेल्या काही केसेसमध्ये मी सांगले ॲडमिशनसाठी सुद्धा आलेले असतात. काही जागेच्या संदर्भातले भावकीमधले त्यांची कामं, त्यांच्या तक्रारींना न्याय मिळाला नाही म्हणून नाही केलं. मला तेच सांगायचं आहे, काही बऱ्याच केसेस ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असतात, पण तरीसुद्धा एकदा जाऊन आपण आयोगाला भेटावं ही त्यांची मानसिकता असते. कारण आपण मुंबईत जाऊ शकणार नाही, पण आयोग आपल्या जिल्ह्यात आलेत, तालुक्यात आलेत, तर किमान आपण त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून सुद्धा आलेल्या तक्रारी असतात.
बऱ्याच वेळा DV मेंटेनन्सच्या केसेस मोठ्या प्रमाणात असतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि सायबरच्या संदर्भातल्या तर वाढती गुन्हेगारी आहे, सायबरच्या संदर्भात झालेली फसवणूक असेल, पैशांची फसवणूक असेल, या संदर्भात सुद्धा आलेल्या तक्रारी या मोठ्या प्रमाणात. हो, मी माझी रिक्वेस्ट राहील, माझ्या कमिशनच्या पेजवरती याच्या संदर्भातलं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये बार असोसिएशनच्या सचिवांना आयोगाच्या वतीनं पत्र पाठवलेलं आहे काल. ते आज आम्ही प्रसिद्ध केले की अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जे काही मांडायचं आहे ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं. कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची असलेली नियमावली ही संबंधित बार असोसिएशननी प्रसिद्ध करावी. या नियमाचं उल्लंघन होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी करावी आणि मी ते पत्र दिलेलं आहे, आपण पाहू शकता. जालिंदर स्पीकर जे आहेत भगोडे मामा, त्यांना शस्त्रपरवाना जो दिला तर त्याच्यावर त्यांच्या सह्या होत्या. हा एक सुलाटीपणा देखील उघड. मला असं वाटतं याची उत्तरं संबंधित विभाग देईल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकणार नाही. जो माझ्या विभागात होते, जे माझ्या कक्षेत प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला दिलेली आहेत. धन्यवाद. आता खूप गर्दी आहे. परत दुसऱ्या बाजूने असं होईल, ही लोक थांबलेत, ते बिचारे लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर. मी ते पत्रक प्रसिद्ध करेल. नाही, मी काय करते, माझे आमच्या विभागाकडून त्याचं पत्रक प्रसिद्ध करू. किती तक्रारी आल्या, काय केसेस घडलेल्या आहेत, त्याचं पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचेल आमच्या जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने. थँक्यू. आता वन स्टॉप सेंटर, भरोसा सेल आणि खूप ठिकाणी व्हिजिट करायचे आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला पत्रक देते त्या सविस्तर. थँक्यू. बरी आहे. हो, तुमची